आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड झाली, अवेलना झाली आली, तरी त्यानं हारता न डगमगता लढत राहिल्या. अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना समर्पित. एक भाकर तीन चुली. आतापर्यंत जवळजवळ 19 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे एका पुरुष लेखकाने लिहिलेली ग्रामीण जीवनावरती असणारी ही कादंबरी. स्त्री जीवनाचं स्त्रीचं जीवन किती खडतर होतं आणि ते वाचताना अक्षरशः, आता मी बोलते तुमच्याशी, पण हे वाचताना सुद्धा माझ्या अंगावरती अक्षरशः काटे आली होती. इतकी भयानक शोकांतिका म्हटलं तरी चालेल अशी ही कादंबरी आहे. प्रत्येक पानावरती पारूचा असणारा वेगळा जो संघर्ष आहे तो वाचताना अक्षरशः अंगावर काटे येत होते. आणि हे वाचत असताना खरोखर ग्रामीण जीवनामध्ये स्त्रियांना इतक्या भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि तशी परिस्थिती होती. आता आपण सुशिक्षित आहोत आणि 21व्या जगाकडे वाटचाल केलेली आहे, स्त्रिया कितीतरी पुढे गेलेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आणि अशा परिस्थितीमध्ये अशा स्त्रियांना काय म्हणतात त्याला, इतक्या वेदनेमधून प्रवास करावा लागलेला आहे. हे खरोखर खूप खडतर आयुष्य या पारूने जगलेलं आहे. आणि हे जिवंत जे रेखाटलंय ते खरंच देवा झिंजाळ यांनी मला अतिशय मनापासून आनंद वाटतो की मी ह्या कादंबरी वाचली आणि त्याचा अभिप्राय देण्याची सुद्धा म्हणजे अभिप्राय सुद्धा अगदी माझ्या मनात नसताना सुद्धा अगदी सहज मला द्यावासा वाटला. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण एखादं पुस्तक वाचतो आणि सहज बाजूला ठेवून देतो आणि 2 दिवस वाचल्यानंतर त्याची जी त्या पुस्तकाची जी हे असते ऊर्जा असते ती 2 दिवस टिकते आणि नंतर निघून जाते. पण हे पुस्तक तसं नाही. मी 10वीला असताना आनंद यादवांची झोंबी कादंबरी वाचलेली होती, पण ती झोंबी कादंबरी नंतर मला तेवढ्याच दर्जाचं आणि तितकंच अंगावर शहारे आणणारं हे पुस्तक मला आज आवडतंय. आणि म्हणजे खरोखर जीवनात किती संघर्ष असावा, या संघर्षाचं बोलकं उदाहरण म्हणजे ती एक भाकरी तीन चुली. वेदना जितकी सुंदर बोलते ना तितकं सुख बोलत नाही. आणि म्हणूनच हे पुस्तक अप्रतिम आणि निश्चितपणे वाचाच असं मी तुम्हाला सांगेल, कारण खरंच पुस्तकाला तोड नाही. आणि म्हणूनच आज मी खूप आनंदित होते, कारण ह्या पुस्तकाच्या लेखकाला भेटले मी. आणि माझ्यासारखं सौभाग्य मी स्वतःला भाग्यवान समजते.